न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सर्वपक्षीय कृती समिती, जिल्हा सांगली पोलिसांच्या सर्व बैठकांवर आणि संवादावर बहिष्कार। पोलिसांच्या सर्व बैठका आणि त्यांच्याबरोबरील संवादावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला। यावेळी पोलिसांच्याकडून विविध कार्यकर्त्यांना आलेल्या नोटिसांची होळी सोमवारी करण्याचा निर्णय घेण्यात आला। सांगली जिल्ह्यात होणारी आंदोलने याची माहिती आंदोलनात असणारे कार्यकर्ते देत असतात। काही आंदोलनात पोलीस आंदोलन करतात, त्यांच्या बैठक घेऊन समन्वय करतात आणि आंदोलनकर्ते ऐकत असतात। आणि तरीही पोलीस गुन्हे दाखल करत असतील तर मग पोलिसांच्या बरोबर संवाद करण्याची गरज काय? इथून पुढे कोणत्याही प्रकारचे आंदोलनासंबंधी पत्र, बैठक, संवाद साधायचा नाही, अशी मांडणी उपस्थितीत असलेल्यांनी केली। अशी भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी जिल्हा प्रशासन सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला। या आंदोलनाचा भाग म्हणून सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी पहाटेचे 5:30 वाजता रोजी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या नोटिसांची होळी मारुती चौकात करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर लोकप्रतिनिधींना निवेदन देणे, त्यानंतर मोर्चाचे आयोजन करणे असे नियोजन आजच्या बैठकीत करण्यात आले। सतीश साखळकर, कॉम्रेड उमेश देशमुख, तानाजी सावंत, शंभूराज काटकर, विराज कोकणे, कुलदीप देवकुळे, विद बर्वे, नितीन चव्हाण, रवींद्र वळवडे, आशिष कोरी, वसीम मुल्ला, किरण कांबळे, उत्तम कांबळे, नितीन मिरजकर, राकेश उपस्थित थे। सांगली संवाददाता अंकुश सुर्वेची रिपोर्ट।